आमच्या प्रतिस्पर्धी नगरसेवक यांनी आज एक असं खोटं असा आंदोलन उभं केलं आहे. या आंदोलनाला कुठल्याही स्वरूपाचं रूप नाही. कारण असं आहे की तुळजापूर शहरामध्ये पाणी पुरवठा हा मध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे लाईट खंडित झाली होती. त्या कारणास्तव आपण पाणी पुरवठा आपल्या पाचसुद्धा तलावातून केलं होतं. परत आपण त्याचं बिल भरून आपण परत आता नवीन बोरी धरणातून पाण्याची व्यवस्था केली आहे चालू. तर हे करत असताना जो जुना साठा होता ह्याचा तुरटी असेल, पावडर असेल किंवा काही जंतुनाशक विषय असतील ते या आदरणीय राणाजगजितसिंह पाटील साहेब व नगराध्यक्ष पिटूभाई गंगणे व आमचे सभापती सागर कदम यांच्या माध्यमातून हे सगळं जुनं मटेरियल काढून आज ह्या 4 दिवसामध्ये नवीन मटेरियल आणून हे आज जे स्वच्छ पाणी पुरवठा आज जे तुळजापूर शहरामध्ये झाला आहे तर त्या पाण्याचं त्यांनी खरोखरच विरोधकांनी पाहणी करावी आणि मग आंदोलनाला यावं असं मी देखील विरोधकाला आव्हान केलं होतं कालच. पण विरोधकांनी कुठलीही गोष्ट मनावर न घेता आज त्या आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांचा विषय असा आहे की त्यांचा विषय फक्त आम्हाला विरोध करायचा आहे. आता त्यांना मी एक सांगू इच्छितो की बाबा आता एक 4-5 वर्ष काही इलेक्शन नाही, तुम्ही आमच्या बरोबर या विकास कामाला आमच्या बरोबर सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आमचं तुळजापूर शहर सुंदर स्वच्छ करण्यावर आमचं भर राहील. या गोष्टीसाठी तुम्ही आमच्या सोबत या, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. विनाकारण कुठल्याही गोष्टीत कुणाच्याही सांगण्यावरून तुळजापूर शहराला बदनाम करण्याचं काम तुम्ही करू नका असं मी एक विनंती करतो.